उल्हासनगरात एका 2.5 वर्षीय चिमुकल्याला प्ले ग्रुपमधील शिक्षिकेने मारहाण केली होती। यानंतर मनसे विद्यार्थी सेनेने या प्ले ग्रुपची तोडफोड केली होती। या प्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आणि उल्हासनगर शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे कितीही गुन्हे घ्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे। उल्हासनगरमधील घटनेनंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित प्ले ग्रुपच्या बाहेरील बॅनर फाडून मोडतोड केली होती। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी पदाधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्तांची भेट घेत अशा प्ले ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी केली होती। तर दुसरीकडे इतर प्ले ग्रुपलाही निवेदन देत शासनाचे नियम पाळा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू असा इशारा दिला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कायमच कार्यरत राहणार असून कुणी चुकीचं काम केल्यास असे कितीही गुन्हे घ्यावे लागले तरी चालतील, अशी प्रतिक्रिया मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे। जो प्ले ग्रुपमध्ये जो प्रकार घडला हा एकदम राग येणारा प्रकार होता। त्या निमित्तानं तो आमच्याकडनं ते घडलं गेलं आणि ह्याच्यापुढेही तुम्हाला सांगतो, ह्याच्यापुढेही जर असा काय प्रकार घडला तर ह्याच्यापेक्षा मोठी प्रतिक्रिया आमच्याकडनं येईल। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघ ही प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि ह्याच्यापुढे अशीच उभी राहील। ह्याच्या आधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। याच्यापुढेही असे जर चुकीचं कोण काम करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना असे किती गुन्हे घेईल किंवा धनंजय गुरु असे किती गुन्हे घ्यायला तयार आहे।